नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो. तर आज आपण आम्ही सांगोलीच्या कालवडींच्या बाजारात मित्रांनो, बाजारामधील आपण कालवडींची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहे. सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी हा बाजार भरला जातोय. आणि सांगोला बाजारात लाईव्ह कालवडी कशा आल्या त्या, काय गाभण आहे त्या, काय संपूर्ण माहिती आपण घेणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे संपूर्ण माहिती आपल्याला मिळून जाईल. आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बरेच शेतकरी व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. त्यामुळं त्या ठिकाणी काय आहे, यूट्यूबच्या माध्यमातून फार काय असे पैसे मिळत नसतात मला देखील. त्यामुळं निदान आपण सबस्क्राईब जरी केलं तरी देखील आपल्याला त्या ठिकाणी तेवढीच ऊर्जा मिळेल काम करायला. आणि आपल्याला प्रत्येक रविवारी सांगोल्याला न चुकता न काय चुकता त्या ठिकाणी कालवडीचा बाजार पाहायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ शेअर करून बघा आणि व्हिडिओला आपण सुरुवात करूया जास्तीचा वेळ नको घालवायला. तर व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करा. चॅनलला नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. मामा तुमचे द्या काय गाव कुठला आहे? जैनवाडी. जैनवाडी तालुका तालुका पंढरपूर. पंढरपूरमध्ये जैनवाडी. बर, किती किती महिने येत आहे? हे 4 महिन्याचं आहे. पहिल्यांदा 4 महिन्याचा आहे. हे 7-8 महिन्याचं. ते 8-10 महिन्याचं दिसतंय. हा मोठा आहे. हा. किती सांगता किंमत? हे जायले 25,000. कितीला मागते ती? मागते ती 20-22. आणि पडायला पाड्याला मागते ती 7 ला. 7,000 रुपये किंमत सांगितले म्हणजे मागितले असेल म्हणा. जोडी कितीला द्या जोडी? जोडी देणार 30 ला. हा, 30 ला द्यायची मग जोडी आली तर. जोडीवर आलं तर 30ला देऊन टाकाय. हा. गाव कुठला आहे मामा? जैनवाडी. जैनवाडी सांगितलंय तुम्ही. मोबाईल नंबर सांगा की तुमचा. काय मोबाईल नंबर मला आडका टाक. आज कसं म्हणताय? नाही ठीक आहे, आडका टाक. मी मोबाईल नंबर आहे. शेतकरी तो अडगट असतो होय. काय मला येतच नाही या नंबर. असं आहे काय? आता नंबर यातला मला बी काढा. काय नाही लावाय तुमचाच. माझा लावला माझा व्हिडिओ कट होतो. हा. असू द्या, काय अडचण नाही. शेतकरी मित्रांनो, शेतकरी तुमचं नाव सांगा मला. ज्ञानेश्वर बापू भोसले. भोसले साहेबांकडल्या 2 पाडे 30,000 आलं तर ते असेल म्हणणं आहे. ए लका एक मागे सार गेला. चालू आहे त्यांचा. आपण माहिती जाणून घेऊ. क्वालिटी बघा किती महिने आहेत? क्वालिटी किती महिने आहेत? हा, 4.5 महिने. 4.5 महिने या कालवडी 2 आहे. किंमत किती? 5.5. किंमत 25,000 सांगितली. 25,000 जोडी. कितीला मागते ती? काय मागितलं नाही अजून, चालू आहे. चालू आहे? नोट चालू आहे. बोला बरं काय म्हणतो. बोला बोला बोला. मागितलं माहिती कसं काय म्हणायचं? बोला बोला. 15,000 येते दे अण्णा. येते दे हिशेबानं काय तर माहिती तर होईल. काय कालवडी मोठे ते काय? अहो जात बघा. हो ही वासर कशा दे बघा. कशाला बी काय अहो याला काय जगून फुगून आणलेलं नाही त्याला, म्हणजे तुम्हाला डेअरी दिसायला बी भरपूर आलं. बोला की बोला. म्हणा 28 किती देता? 17,000. 26,000 नेता का? कशाला वगैरे आम सांगत बस. 18,000 द्या. नाही 25,000 रुपये होईल बघा फायनल. वासर बघा. हो वासर काय हाय मला असू दे सांगायला काय ते मला तिसरा चौथा ह्याला पडायचे. बोला बोला बोला. नाही एवढं नाही 18ला नाही. कसं होईल? जाऊ दे 24.5ला नाही. 24ला नेता का? नाही मगणार नाही उगा काय नाही. खरंच नाही. 20 आणि 21 होऊन गेलेला आहेत भाऊ. होऊन गेलेला आहे. नाही होत. नाही देणार आहे. हो नाही घेणार. घेतो घ्यायला नाही होत. 20ला लगेच घेऊन जावं म्हणलं. नाही होत. नाही होत असल्यावर की काय मला द्यायचं आहे. हो कोणाला देणार की 100% देणार. बोला बरं. म्हणलं तुम्हाला बोला बोला. सगळं कसं सोडलं आता तुम्हाला काय नाही बाकीचं म्हणलं का? काय बरोबर आहे. काय उधार आहे का पाधार आहे का? दलाला इथं कोण नाही. 10 रुपये दलाल नाही. कसं नेता? जाऊ द्या म्हणलं की 23,500 रुपये नेता. जाऊ 20% न्या. जाऊ 23,000 रुपये नेता अण्णा. जाऊ 21ला द्या. 21,500 होऊन जाऊ गेले. नाही बरोबरला द्या. जाऊ लक्ष्मी 21ला द्या. जाऊ नाही होत. नाही खरंच नाही जाऊ जाऊ होत असल्यावर लगेच घेऊन जावं म्हणलं. नाही बोला. जाऊ नाही तर बोलतो. नाही खरंच लय चिटकून सांगितलं. तुमचं मन मोकळं झालं तर नाही जाऊ 21ला नेणार की आयला नाही म्हणलं का? नेणार की कसं द्यायचं? लक्ष्मी आम्ही खोटं बोलणार नाही. तुमचं नाही देणार. काय म्हणता? बोला तुम्हीच बोला. काय म्हणता? 22,500 रुपये. तसलं फिरून बोलता का म्हणल्यावर काय उपयोग आहे?
आयला आता फिरून बोलतोय म्हटल्यावर मग जाऊ दे काय. अण्णा एकच फायनल बोलतो त्याच्यापेक्षा 10 पैसे घ्या. 22,000 रुपये होईल बघा अण्णा. नाही होत नाही. 21,500 मी मागा तुम्हाला म्हणलं 21,500 व्यवहार नाही होत नाही खरंच नाही. लगेच घेऊन जाऊ त्याच्यामुळे मी द्यायचं सांगितलं तुम्हाला. नाहीच अडीचशे माहिती लय माहिती नाही तुम्हाला. बरं चालतं नाही देणार. क्वालिटी आहे हो ती काय तुम्हाला नेहून पुंडी बांटी करायला नाही ती. एवढंच तोंड आहे त्याची क्वालिटी बघा फक्त तुम्ही. नाही मी लई सांगितलं नाही तुम्हाला. सांभाळायची कुठली तर वस्तू होणार आहे. सांभाळावं लागणार आहे कुठली वस्तू. तुमचं पैसे नेलं तरी मला सांभाळावं लागणार आहेत घरी नेऊन. कसं करायचं नको जाऊ नाही तुम्हाला लय लांब नव्हतं. बरं इकडे या बरं इकडे ऐका लय नाही समाधान नाही. ऐका 80 तटीवर 100 द्या 200 रुपये द्या. 100 लय नाहीत मागितलं. केवढ्या दिली मला ही दिली 200 कमी 22,000ला. 200 कमी 22. मोबाईल नंबर द्या. 84 59 65 0737. ठीक आहे धन्यवाद. भैया नमस्कार. गाव कुठला आहे? हा इंदापूर. बरं किती किती महिने आहेत कालवडी? 3 महिन्यात आहे का? काय सांगता किंमत? तिथं होय तिथं 10 सांगतो. दम हा? 10 सांगतो तिथं. पहिली मोठीच आहे. हा हे शिंगायची राव त्याला एवढं शिंग येते आहे तुम्ही. 5-6 देऊन टाकायचं 5,000 काय. आलं तर देणार आहे. आणि हे दुधाचे पैसे निघत नाही याच्यात. आता खरं आहे पण काय करायचं ती शिंग जाळली नाही 3 जागच्या महिन्यात जागेला. दुधच तिने 10,000 पिलं असेल पण आता काय ती बोलत नाही बसायचं ते. का हो जरा हिला दाखवायचं. ही बघा की आदत आहे बघा ही. आदत आहे का? हा ही आदत आहे. किती वर्ष किती वर्ष ही आदत आहे. हा वय किती आहे हिचं? ही वर्षाचा आहे एका. वर्षावर आहे. हा बरं काय सांगता याची किंमत? तिथं 22 सांगायचं. 15 सुट्टल 15 16 17 पुत्र सुटत. मोबाईल नंबर द्या. 90 21 02 96 94. ठीक आहे धन्यवाद. भैया नमस्कार. नमस्कार साहेब. गाव कुठला आहे? गाव इंदापूर. पावडा. इंदापूर बावडा. बरं जरा माहिती सांगा काही. कुठल्या वासराच्या हा वासराची. दाताला आदत आहे बघा. सांगाय 35,000 आहेत. यावर बसल्यावर कमी जादा होईल. किती आहे? हा किती होईल किंमत? हे जे होय सांगाय 35,000 आहेत. द्यायची किंमत किती होईल? द्यायची त्याला 27,000 घेऊन टाकायचं. 27 ला द्यायची. गुतील नापता लागला पाहिजे. यावर म्हणजे शेतकऱ्याला मादर जडली पाहिजे. असं म्हणजे काहीतरी परवडलं पाहिजे असं वस्तू देऊन टाकू. तपासून देणार आहे पिशवी? पिशवी सगळं चेक करून देणार. सगळं गलतावून आदत आहे आदत. ती दाताला हात देऊन देत नाही हो. ते हात लावून आहे ना आदत? आदत मी आहे की त्याला आदतला. कुठे गेलो का? कॉन्टॅक्ट नंबर. कॉन्टॅक्ट नंबर 80 10 63 56 59. गाव इंदापूर. नापता लावला गुतीला. धन्यवाद. धन्यवाद. सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी आपला ग्राउंड रिपोर्ट चालू आहे आणि बाजारातील आपण कालवडींचा बाजार कव्हर करतोय. बाया किती महिन्यात आहे? 1.5 वर्षाचा आहे. दात लावलाय काय माझ्यावर वगैरे आलतं का? आलतंय कधी काय भरवलंय? मग भरवलं 1 महिनाभर झालं. 1 महिना झालं. थोडी फिरवा गेला बघून घ्या. कालवड मोठ्या मापाचा मित्रांनो आणि भरवले म्हणतो बाया पण काही गाभण असेल याची काही शक्यता नाही. मोठ्या मापाचा किंमत 45 सांगतो. 45. कितीपर्यंत मागणी झाली काय? 30 पर्यंत मागते ती. किती आलं तर द्यायचा बाया? 35 झालं तर द्यायचं. 35,000 आलं तर द्यायचं असं यांचं म्हणणं आहे. कोणाला पाहिजे असेल तर संपर्क. मोबाईल नंबर 73 70 97 87. ठीक आहे धन्यवाद. तर मित्रांनो बघू शकताय सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोलामध्ये ह्या बारक्या कालवडी येतात 2. तुमचे नाही आहे मालक? गाव कुठला आहे? हा महमूद आहे काय? किती काय शिंग जाळी नाही ती बाया ती? हा किंमत सांगतो 15 सांगतो. दोन्ही जोडे किती सांगताय? 25 सांगतो. 20 ला होईल व्यवहारला बसतो. इकडे तिकडे करून होईल. इकडे तिकडे करून देताय. घरचे ते आहे मालक तुमच्या? हा शेतकरी आहे व्यापारी आहे तुम्ही? शेतकरी. शेतकरी हा. गाव कोणचं म्हणलं? मऊद आहे मऊद. चिकमहूद. मऊद सांगोल तालुका? हा सांगोल तालुका. मोबाईल नंबर द्या. 93 73 94 02 25. का विकता याला? का विकता?
वैरण नाही आहे. आता पडायला आलाय पाऊस बिऊस वाढेल काय वाढेल पण नाही बरं बरं ठीक. धन्यवाद. कधी वेले का वेल झाले पलीकडे हे का वासरू कधी वेले दूध किती चालू आहे काय 17 दिवस झाले 11 लिटर दूध आहे. 2 टायमात 11 लिटर दूध 6 लिटर दूध आहे. वेलेलं पिल्लू बघा काय आहे खाली कोंड आहे काय कोंड आहे कोंडा दाताल कशी आहे गाय आपली 400 4 दात आहे काय किंमत किती म्हणला 70,000 सांग. आणि मागणी कितीपर्यंत झाली काय एक कमी 50ला मागते. मागितले किती आलं तर देणार किती आलं तर अपेक्षा 60ला कुठं तरी मोडून पाड्यांच्या बाजारात का बांधली हिला पाड्यात आणले ते 2. मग हिला अजून कुठं दुसरीकडे नाही त्यामुळे तिथं बांधली काय हा बरं केलं. पाड्यांची सांगाय किंमत मला पाडी ही दिली केवढ्याला दिली 16,000. चांगली गेली पलीकडलं त्याला मागते ती केवढ्याला 13ला 14ला मागते. शिंग जाळली नाही दोन्ही काय जाळली ती कोणाही जाळली जाळलीत कुठल्या पाडी आणि दिसते ती शिंग दिसते ती ते निघाले आता खूप कच्चं जाळलेलं कच्चं जळले काय हे केवढ्याला द्याचाल कितीला द्याचाल ते द्यायचं 16. मोबाईल नंबर 70 38 86 07 00. थँक्यू धन्यवाद. तर खूप खूप धन्यवाद मित्रांनो. आज कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी येऊन आपण बाजारातील ग्राउंड रिपोर्ट घेऊन बाजारातील संपूर्ण कालावधी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. टॉप क्वालिटी एक व्यवहार दाखवण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर शेवटपर्यंत बघितला अशी कमेंट करा आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबूया. धन्यवाद. पावसाचं वातावरण झालं आहे ढगाळ वातावरण आहे बघू शकता ढग आणि आपल्याकडे पाऊस पडला आहे का कमेंट करून सांगा. ज्या जिल्ह्यातून तालुक्यातून आपण व्हिडिओ पाहताय ते देखील कमेंट करून सांगा. एक कमेंट लाख मला ही आपली कमेंट म्हणजे आम्हाला ऊर्जा द्यायचं काम करते. व्हिडिओ काढताना तेवढाच उत्साह येतो मित्रांनो त्यामुळं व्हिडिओ काढताना पण छान वाटतं. आजचा व्हिडिओ इथंच थांबूया. धन्यवाद.